को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. शिवकालीन ऐतिहासिक वाघनखा भारतात येणार आहे आणि त्यासाठी साताऱ्यामध्ये दालनसुद्धा उभारण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहे. भाऊ, काय सांगाल, वाघनखा ऐतिहासिक असे भारतात येत आहे, काय नेमकी तयारी? नाही, आपल्याला माहिती आहे की 4 जून पहिल्यांदा तारीख निश्चित करण्यात आली, पण तेव्हा ते म्हणाले की आचारसंहिता असल्याने आम्हाला पत्र पाहिजे निवडणूक आयुक्तांचं. आणि मग निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की असं पत्र आम्ही आचारसंहितेमध्ये देऊ शकत नाही. त्यासाठी तारीख पुढे झाली. आता पुन्हा एकदा नवीन तारखेचा साधारणतः चर्चा सुरू झाली आहे त्यांच्यासोबत. तर प्रयत्न जुलैच्या सेकंड वीक थर्ड वीकमध्ये तो निश्चित करून साताऱ्याला घेऊन यायचा आणि एक मोठा कार्यक्रम घ्यायचा. आणि मग साताऱ्याला काही दिवस, मग तिथून नागपूर, मुंबई असे ते त्याच्या संदर्भात टाईम टेबल निश्चित करून लोकांना दर्शनासाठी हे ठेवायचा असा निर्णय झाला आहे. या संदर्भातली काय नेमकं त्या ठिकाणी साताऱ्याला वेगळं असं दालन पण उभारलं जाणार आहे अशी पण चर्चा आहे. काय राहणार नेमकी? नाही, साधारणतः त्याची सुरक्षा लोकांना, विद्यार्थ्यांना किंवा सर्व शिवभक्तांना ते बघता यावं यासाठी काही व्यवस्था प्रत्येक ठिकाणी आपण करायचं निश्चित केलं. आणि त्यासाठी आपले जेवढे म्युझियम आहे जिथं आपण ठेवणार आहोत त्या म्युझियममध्ये सुरक्षेच्या दृष्टीने CCTV असतील किंवा इतर दृष्टीने तर लोक बघायला येतील तर त्यांना ते बघता यावं म्हणून ती व्यवस्था केली जाते. कुठल्या शहरामध्ये हे सगळं? सध्या तर 4 शहर निश्चित झाले आहे, तर 5व्या शहरासाठी आमचा प्रयत्न आहे. भाऊ, या व्यतिरिक्त राजकीय प्रश्न जर म्हटला तर महायुतीमध्ये जर आपण बघितलं तर छोटा भाऊ कोण मोठा भाऊ कोण यावरून बरेच म्हणजे वक्तव्य येताना दिसते आहे. तुम्ही कसं? नाही, असं वक्तव्य सहजपणे कधीकधी एखादा कार्यकर्ता, एखादा पदाधिकारी, एखादा नेता, एखादा आमदार उत्साहात करतो. खरं तर मोठा भाऊ कोण, छोटा भाऊ कोण हा विषयच नसतो. आणि आम्ही इथे एक राजकीय विचार घेऊन पुढे चाललो आहे. इथं भावाभावाचा विषय कुठे येतो आहे की मोठा भाऊ छोटा भाऊ काय वाटणे करायला बसलो आहे का? आपण जनतेची सेवा करण्यासाठी बसलो आहे. जनतेची सेवा व्हावी, महाराष्ट्राची प्रगती व्हावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पातल्या रयतेच्या राज्यामध्ये आपण योगदान देऊ शकावं. सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आपला महाराष्ट्र हा सर्वांना अभिमान वाटावा असा घडवण्यामध्ये आपण आपलं योगदान द्यावं. छोटा भाऊ, मोठा भाऊ, ही बहीण, हा भावच भाऊ, मला वाटतं की अशी वक्तव्य काही फार फायदेशीर नसतात. संजय शिरसाट म्हणाले की आमचा स्ट्राईक रेट चांगला असल्यामुळे आम्ही मोठा भाऊ आहोत. नाही, ठीक आहे, हे एकनाथ शिंदेजी म्हणाले नाही. एकनाथ शिंदेजीचं वक्तव्य हे त्या पक्षाचं आपण अधिकृत वक्तव्य म्हणून घेतो. संजय शिरसाट साहेबांना तुम्ही पत्रकार कधी एखादा प्रश्न विचारता आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना कधी आपण असं उत्तर देतो आणि मग त्याचा पुन्हा बाऊ केला जातो. संजय शिरसाट हे सुद्धा असं कधी याचा अर्थ धरून म्हणणार नाही आम्ही मोठे भाऊ, हा छोटा भाऊ आणि हा तर खूपच छोटा भाऊ आहे, असं तर होणार नाही. भाऊ, लोकसभा झाली, आता विधानसभेच्या दृष्टिकोनातून तयारी भाजपची सुरू झालेली आहे मोठ्या कशा प्रकारे सगळी राज्यामध्ये निवडणुकीच्या दृष्टीने, आणि कारण 3 पक्ष आता एकत्र आलेले आहे, जागा वाटपाचा सुद्धा मुद्दा राहणार आहे. हे बघा, तयारी तर अतिशय चांगली मोठी शास्त्रशुद्ध नियोजन करून करावे लागेल. कारण लोकसभेमध्ये काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या, नरेटिव्ह सेट करणं किंवा शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देणं, आपल्या आई बहिणींना सर्टिफिकेट देऊन आश्वासनं देणं की आम्ही 8,500 रुपये खटाखट तुमच्या खात्यात टाकू, आणि मग सामान्य लोकांना असं भ्रमित करून मतदान घेणं आणि विशेष करून जातीपातीमध्ये भांडणं लावून मतदानाचा प्रयत्न करणं, संविधान बदलणार आहे, आरक्षण हटणार आहे असं खोटं बोलणं. आरक्षण कोणी हटवू शकत नाही, तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे की असं कधीच शक्य नाही. पण तरीही लोकांमध्ये भ्रम निर्माण करून भीतीच्या माध्यमातून मतदान घेणं, अशा काही घटना ज्या लक्षात आल्या आहे त्या घटनेवर आधारित आपल्याला एक चांगलं नियोजन करण्याची आवश्यकता आहे. आणि भारतीय जनता पार्टी आपल्या महायुतीच्या घटक पक्षासोबत एकत्र येऊन चांगलं नियोजन करेल आणि 2024मध्ये पुन्हा एकदा पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत
जनतेचं सरकार जनतेच्या हितासाठी निवडून यावं यासाठी कार्य करते आणि आम्ही सर्वजण प्रयत्नाची पराकाष्ठा करू. एक हार आहे याचा अर्थ काही ती स्थायी नाही आहे. एखाद्या गाडीत एखादा अपघात झाला म्हणून काही आपण गाडी चालवणं थोडी बंद करतो. निवडणूक होती. आत्तापर्यंत आम्हाला जनतेने आशीर्वाद दिला आहे. आत्ताचा प्रसाद आम्ही स्वीकारला. ईश्वराचा अंश समजून जनतेची पुन्हा सेवा करू. आम्हाला विश्वास आहे की जनता आम्हाला पुन्हा कौल देईल. नक्कीच विधानसभेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आता तयारी सुरू झालेली असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.